दररोज संध्याकाळ झाली की आपोआपच आपले पाय देवघराकडे वळतात. कधीही कोणी लहानपणी आपल्याला सवय लावलेली असते. आपली आई, आजी, वडील, आपल्या मोठ्यांनी कोणीतरी जी सवय लावलेली असते की संध्याकाळ झाली की देवासमोर शुभंकरोती म्हणायची. तर ही कोणती सवय आहे असं पण नाही म्हणता येणार, पण हां, श्रद्धा मात्र नक्कीच आहे. प्रत्येकाचीच अशीच कोणावर तरी किंवा कुठेतरी श्रद्धा ही नक्कीच असते. नमस्कार, मी अर्चना. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. हे व्लॉग्स फक्त एंटरटेनिंग नाही तर त्यासोबतच इन्फॉर्मेटिव्ह करण्याचा माझा प्रयत्न असेल. रीडिंग, रायटिंग, डान्सिंग, कुकिंग, ट्रॅव्हलिंग अशा काही माझ्या हॉबीज आहेत आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याचीही माझी एक हॉबी आहे. आता रिसेंटलीच मी योगशास्त्रामध्ये मास्टर्स केला आहे. त्यामुळे त्यातील काही विषयही मी तुमच्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जसं मगाशी मी म्हटलं, श्रद्धा असली की काही गोष्टी आपोआपच होतात. त्या लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. विश्वास असणं ही गोष्ट वेगळी, कारण तिथे अपेक्षा आल्या. जिथे विश्वास आहे तिथे अविश्वासही आला, पण श्रद्धेचं तसं नाही. आता दिवाबत्ती झाली की आज गुरुवार असल्यामुळे आज मी गुरुस्तवन वाचणार आहे. आनंदनाथ महाराजांनी लिहिलेलं हे गुरुस्तवन स्वामी महाराजांना खूप आवडत होते. स्वामी समर्थ महाराजांचे जवळचे शिष्य होते आनंदनाथ महाराज. त्यांनी लिहिलेलं हे स्तोत्र आहे. खूप छान वाटतं हे स्तोत्र म्हटल्यानंतर. खूप अर्थपूर्ण आणि बरंच त्यामध्ये गूढ ज्ञान पण आहे. सर्व कामं आवरली की मधल्या वेळात मी हे PCBचं हँड सोल्डरिंगचं काम करत असते. मनुष्याला 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर पहिले 3 धर्म, अर्थ आणि काम हे खूप महत्त्वाचे आहेत. ते आपसुकच आपल्याकडून होत असतात. म्हणजे पहा ना, कोणतेही गोष्ट करताना ती आपण धर्माने करतो, म्हणजे त्याला काही तत्त्व असतात. तसंच अर्थही आलाच, म्हणजे अर्थप्राप्ती म्हणू शकतो आपण. कारण कुठल्याही कामना आपल्याला ज्या पूर्ण करायच्या आहेत, सुख जे आपल्याला मिळवायचं आहे, त्यासाठी अर्थ म्हणजेच पैसा हा लागणारच आहे. जगण्यासाठीचे असे हे 3 आधारस्तंभ आहेत असेही आपण म्हणू शकतो. पहा ना, आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी किती छान सगळं वेदांमध्ये लिहून ठेवलं आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करणे हे खूप चांगले असते. ही माहिती मला नुकतीच मिळाली होती. मी म्हटलं करून बघूया आपणही, कारण याचे फायदेही भरपूर आहेत. याने मन शांत होतं. शरीरावर आपल्याला जे काही व्हायरल इन्फेक्शनमुळे आजार होत असतात ते होत नाहीत. घरातील वातावरण शुद्ध राहते. शरीराची प्रतिकार क्षमता वाढते. 5 मिनटंच वेळ लागतो ही अग्निहोत्र करायला आणि प्रोसेस पण खूप सोपी आहे आणि कोणीही करू शकतं. ही सगळी माहिती आधी मी घेतली आणि मग ही मी सुरुवात केली आहे. यासाठी गाईच्या गौऱ्या असतात त्या लागतात. गाईचं तूप लागतं. थोडेसे अख्खे तांदूळही लागतात. अगदीच अग्नीमध्ये हवन करण्यासाठी अगदी चिमूटभर तांदूळ लागतात. बस इतक्याच्या साहित्यामध्ये हे होऊन जातं. आणि मंत्र म्हणायचेच असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला कोणता येत असेल, प्रॅक्टिस तुमची असेल तर तुम्ही म्हणू शकता. अगदीच आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर धूप अगरबत्ती दाखवतो तसाच हा प्रकार आहे. आणि गंमत म्हणजे हा जेव्हा शेण्याचा धूर, जी शेणी आहेत, गौरी आहेत, ते जाळल्यानंतरचा धूर पूर्ण घरामध्ये पसरतो ना, तो वास इतका मस्त वाटतो. अगदीच आपण म्हणतो ना, नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.
आणि आपण पूर्वी बंब वगैरे पेटवताना किंवा चुलीवर गावाकडे गेल्यानंतर जो वास असायचा तो सेम वास हा जाणवतो. त्यामुळे खूप छान वाटतं. सुरुवातीला तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त आणि ते परफेक्ट तीच वेळ सांभाळणं हे थोडं अवघड जातं. मलाही अजून बऱ्याचदा सूर्योदयाच्या वेळी करता नाही येत. ते त्यावेळेला उठणं तर व्हायला पाहिजे. आपल्याला ती सवय नसते. पण मी प्रयत्न तर करते. बऱ्याचदा सूर्योदयालासुद्धा मी जेव्हा जमेल तसं मी करत असते. आणि संध्याकाळीसुद्धा अगदी एखाद दुसरा मिनिट इकडे-तिकडे झाला तर मग मात्र राहून जातं. कारण वेळ मात्र आपल्या जे लोकल टायमिंग आहे सनसेटचं ते पाहूनच त्याच परफेक्ट वेळी ते हवन करावं लागतं अग्नीमध्ये. पण छान आहे प्रोसेस. खूप छान वाटतं. आता इथे मी 5 मिनटं काही मंत्र म्हणते आणि पुन्हा एक 5-10 मिनटं डोळे बंद करून छान ध्यानात बसते. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। आता इथे छोट्या प्लेटमध्ये चिमूटभर तांदूळ घेतले आहेत. त्यात थेंबभर गाईचं तूप घातलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बरोबर सनसेटचा जे टाईम असेल त्यावेळी मंत्र म्हणून त्यामध्ये हवन करायचं. स्वाहा ओम अग्नये इदं नमः ओम प्रजापतये स्वाहा ओम प्रजापतये इदं नमः ओम भूर्भुवः स्वः. आता मी इव्हिनिंग वॉकसाठी टेरेसवर आली आहे. आता उन्हाळा असल्यामुळे हे दररोज असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ करावे लागतात. मग कधी मिल्कशेक करा, कधी फालुदा मिक्स करा, हे असं चालूच असतं. कैरीचं पन्हं, लिंबू सरबत आणि कोकम सरबत हे सुद्धा दुपारच्या वेळी किती छान वाटतं. आणि यावेळेला उन्हाळा तर इतका होता ना, खूपच टेम्परेचर होतं. आणि वर्षातून आंबा खाण्याचा हा एकच सीझन, त्यामुळे ते काय वेगवेगळ्या प्रकारे आपण करून खातोच. मिक्सरमध्ये आधी मी थोडी साखर घेतली होती आणि एक विलायची सोलून टाकली होती. आता यामध्ये ह्या मँगोचा पल्प काढून घेतला आहे. आता आधी हा पल्प एकदा फिरवून घेणार आणि मग हा पल्प बारीक करून झाला की मग यामध्ये थंडगार दूध घालायचं आणि पुन्हा एकदा ते मस्त ते ज्यूसवाले कसं एक 5-10 मिनटं घुसळतच असतात, तसं छान एक 5-1 मिनटं छान घुसळून घ्यायचं आणि मग ते फेसाळ होतं ना. आणि पुन्हा एकदा थोडं थंड करून फ्रीजमध्ये ते मग नंतर घ्यायचं. छान लागतं. त्यामध्ये दूध
इथे कॅमेऱ्याचा अँगल जरा जास्तच वरून घेतला आहे, पण तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मँगो शेक रेडी आहे. तर आता उन्हाळा आहे आणि मँगोचं सीझन पण आहे, तर मुलांना दररोज असं काहीतरी वेगळं लागतंच. तर पटकन होते. तुम्ही करून पहा. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.